नमस्ते. तर आज मी बनवत आहे अंड्याचे धिरडे. थोडंसं वेगळं वाटलं ना असं ऐकायला, की अंड्याचे धिरडे? हो, मी अंड्याचेच धिरडे बनवत आहे. म्हणजे काय ना, की माझ्या मुलाला ना खूप भूक लागली होती आणि पटकन काय बनवू? तर हे एक सोपं आहे, की तुम्ही गव्हाचं पीठ किंवा भिजत घाल जसं डाळीचं पीठ असं भिजत घालतात आणि धिरडे बनवताना, तसंच मी ते गव्हाचं पीठ भिजत घालते. तर तुम्ही याच्यात कांदा, परत कोथिंबीर वगैरे टाकू शकतात, हिरवी मिरची टाकू शकतात आणि ज्यांना साधं वगैरे असं खायचं असेल ते फक्त लाल तिखटही टाकू शकतात. तर मी ते फक्त लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून असं पीठ मिक्स करून घेते आणि तुमच्या अंदाजानुसार मीठ घेऊ शकतात. एखादं वाटी पण भरपूर होऊन जातं, छोटी वाटी जर असेल ना तर त्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकतात. 4-5 धिरडे छान होतात त्याच्यात. तर आणि अंडे हे लिक्विडमध्ये असतं तर पाणी जास्त टाकायचं नाही, घट्टसंच ठेवायचं. तर मी 2 अंडे मिक्स करून घेतले आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की मी कशी धिरडे बनवते. धिरडे म्हणजे छान डोसा टाईप लागतात. अंडे त्याच्यामध्ये खूप छान लागतात. तुम्ही वरतून जसं त्याच्यावर कांदा वगैरे कापून टाकू शकतात, जसं हवं तसं बनवू शकतात. आणि हे सोपं आहे की पटकनही होतं. जे हॉस्टेलला मुलं मुली राहतात त्यांच्यासाठी तर खूपच सोपं आहे, की फक्त पीठ असं मिक्स करायचं आणि डोसा टाईप बनवून घ्यायचं. आणि मी इकडे साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर तुम्ही म्हणशाल बाई आज हिने काय साबुदाण्याची खिचडी बनवते, अंडे बनवते. तर माझा उपवास वगैरे काही नाही आहे, पण बस खायची इच्छा झाली म्हणून मी साबुदाण्याची खिचडी बनवते. कारण की माझ्या मुलांना पण खूप आवडते आणि मला तर खूपच आवडते. पण काय आहे ना, उपास असल्याने त्या दिवशी खिचडी खाल्ल्या जात नाही आणि उपास नसल्याने असं वाटतं खिचडी खावा. तर असे भांडे घासले, असे भांडे साचले, बघू शकतात. इतका गंज साचला होता भांड्याचा, तोही पूर्ण निपटून घेतला आणि त्याच्यानंतर मस्त मस्त खिचडी खायला घेत